नमस्कार, मी शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लातूर शहरात गेल्या कित्येक महिन्यापासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आणि उत्साह सुरू आहे. नागरिकांनी वारंवार निवेदन दिले, तक्रारी केल्या, पण लातूर महानगरपालिका प्रशासन मात्र कुंभकर्णसारखे झोपलेले राहिले. आज याच बेजबाबदार आणि ढिसाळ कारभाराची किंमत एका 22 वर्षाच्या तरुण युवकाला आपला जीव देऊन चुकावली लागली. कुत्रा चावल्यामुळे झालेल्या या दुर्दैवी मृत्यूनंतर संपूर्ण लातूर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या या अमानुष निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी संतप्त नागरिकांनी आणि नातेवाईकांनी थेट मृतदेह लातूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्यावर आणून ठेवला आहे. महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो, प्रशासकीय हलगर्जीपणामुळेच तरुणाचा जीव गेला, अशा गगनभेदी घोषणाची पालिकेचा परिसर दणाणून सोडला आहे. यावेळी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. घटनास्थळी धाव घेतली आणि पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना व प्रशासनाला तीव्र धारेवर धरले. महापालिकेच्या चुकीमुळे एका कुटुंबाने आपला तरुण मुलगा गमावला आहे. मृत युवकांच्या कुटुंबाला प्रशासनाने तात्काळ मोठी आर्थिक मदत जाहीर करावी. शहरात श्वान निर्बीजीकरण आणि मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम फक्त कागदावरच ठेवून भ्रष्टाचार करणाऱ्या या संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी. संपूर्ण लातूर शहरातील भटक्या कुत्र्यांची बंदोबस्त करण्यासाठी 24 तासांच्या आत विशेष मोहीम सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आम्हाला न्याय मिळावा, दुसरंच काय नाही. आम्हाला तुमचा धन दौलत काय नाही, आम्हाला खाली न्याय पाहिजे. त्यांना पाय पोचणारा त्याने गेलं, कोणी नाही म्हाताऱ्यापाशी. न्याय म्हाताऱ्याला पाहिजे. त्यांना कुठपर्यंत होत तिथं करणारा गेलं. एवढंच मागणं, आम्हाला दुसरं काही नाही. कोणाचं धन दौलत नाही, आम्हाला खाली न्याय पाहिजे. काय नेमकी घटना आहे? काय नाही, बाथरूमला सकाळी 6 वाजता गेलत साहेब. बाथरूमला गेल्या जागीच कुत्र्यावानी त्याला चिरले. आलो तिथून, त्यानं झालं उठून, काय झाले बघा म्हणलं, तर कुत्र चावले म्हणला. दवाखान्यात गेलो. दवाखान्यामध्ये इंजेक्शन लावले, गोळ्या दिल्या, माघारी धाडले. 4 वाजता जास्त झाल्यावर फिर दवाखान्यात नेलो. दवाखान्यात नेल्याच्या नंतर तिथं काय सांगावं आता, काय सांगा बाबा तुम्हाला. बरं, आता इथं डेड बॉडी आणून ठेवला, तुमची काय नेमकी मागणी आहे?